परिचारक यांना कायमचं निलंबित करण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे। मुख्यमंत्री जोपर्यंत परिचारकांचं कायमचं निलंबन करत नाहीत आणि तसा प्रस्ताव सभागृहात आणत नाहीत तोपर्यंत सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी दिला आहे। त्यामुळे आता हा वाद आणखीनच पेटण्याची चिन्ह दिसतायत। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी आपल्या संपर्कात आहेत। अमित, काय अधिक माहिती आहे? एकतर या निमित्ताने मुख्यमंत्र्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांनी केलाय आणि त्याचबरोबर शिवसेनेने ही खरं तर वस्तुस्थिती आहे किंवा शेतकरी आत्महत्यांसारखे मुद्दे असतील ते येत्या कामकाजाच्या दिवसात येणार आहेतच। तर या निमित्ताने परिचारक यांना निलंबित करण्याचा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्र्यांनी मांडावा, कारण परिचारक यांना निवडून आणण्याकरता मुख्यमंत्री असतील किंवा भाजप असेल यांनी विशेष प्रयत्न केले होते, तेव्हा त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव स्वतः मुख्यमंत्र्यांनी मांडावा अशी मागणी विरोधकांनी लावून धरलेली आहे। आणि या संदर्भात सभापती निंबाळकर यांनी स्वतः गटनेत्यांची मुख्यमंत्र्यांची बैठक त्यांच्या दालनात बोलवली आहे। तेव्हा आज किंवा उद्या ही बैठक होईल तेव्हा काय निर्णय होतो आणि मग सभागृहामध्ये स्वतः मुख्यमंत्री किंवा राज्य सरकारतर्फे विरोधकांच्या या मागणीला काय उत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं ठरेल। हा मुद्दा निश्चितच विधान परिषदेच्या कामकाजावर परिणाम ठरणार आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये काय नक्की हालचाल विरोधी पक्षांकडनं होते हे बघणं या पुढच्या काळामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद अमित। या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय परिचारकांचं सैनिकांबाबतचं वादग्रस्त विधान जे होतं ते आता त्यांना होण्याची शक्यता आहे। त्यांना कायमचं निलंबित करा अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आणि जोपर्यंत मुख्यमंत्री हा प्रस्ताव आणत नाहीत तोपर्यंत कामकाज चालू देणार नाही असा इशारा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।